नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आजपासून चालू होत आहे माझ्या या चॅनलवर फ्री कटोरी बेसिक शिवण क्लास चालू होत आहे। तर आज शिवण क्लासचा पहिला दिवस आहे। या पहिल्या दिवशी मी तुम्हाला इंच टेपची ओळख करून देणार आहे। इंच टेपची माहिती पूर्ण या आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या शिवण क्लासच्या दिवशी पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि इंच टेप हा पूर्ण समजून घ्यायचा आहे। कारण इंच टेप हा शिवण क्लाससाठी खूप महत्त्वाचा आहे। त्याच्या इंच टेप समजल्यावरच तुम्ही शिवणकामासाठी पुढे जाऊ शकतात। तर मी इथे तुम्हाला पहिल्यांदा इंच टेपची माहिती देणार आहे। त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पेपर कटिंग आणि मग ब्लाऊज स्टिचिंग असं कटोरी बेसिक सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, मी क्लास पुढे चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडी काही माहिती सांगणार आहे। तर माहिती कोणती? जर मैत्रिणींनो तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास करत असणार किंवा ऑफलाईन क्लास करायचा विचार करत असणार, तर तुम्ही ऑफलाईन क्लास करताना कधी पण कटोरी ब्लाऊजच प्रथम घ्या। म्हणजे कटोरी ब्लाऊज हे अवघड असतं आणि कटोरी ब्लाऊज समजलं तरच तुम्हाला दुसरे ब्लाऊज प्रिन्सेस कट, 4 टक्स, 1 टक्स, बोटनेक हे जे ब्लाऊज आहेत ते सगळे तुम्हाला सहज येऊ शकतात। कारण कटोरी ब्लाऊज हा मेन पॉईंट आहे आणि कटोरी ब्लाऊजेस अवघड आहे। त्याच्यामुळे तुम्ही कधीही कुठेही ऑफलाईन जरी क्लास करत असणार तर कटोरी ब्लाऊजचंच पूर्ण नॉलेज घ्या। मग इतर ब्लाऊजांसाठी तुम्हाला एवढं मेहनत करायची गरज येणार नाही। मग इतर गोष्टी तुमच्या सहज लक्षात म्हणजे इतर ब्लाऊज तुमच्या सहज लक्षात येतील। तर मैत्रिणींनो, माझा हा ऑनलाईन क्लास आहे। या ऑनलाईन क्लासला तुम्ही कंटिन्यू हे जे मी व्हिडिओ अपलोड करेल दर दिवसाचे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। त्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे आणि ती प्रॅक्टिस तुम्ही अगदी शांततेत करा। व्हिडिओही शांततेत बघा आणि व्हिडिओ बघताना कुठली घाईगर्दी करू नका, स्किप करू नका। म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी ह्या गोष्टी सांगत आहे। बघा, यूट्यूबवर भरपूर शिवण क्लास असतात। आपण भरपूर व्हिडिओ बघत असतो, पण व्हिडिओ बघताना आपण काय करतो, स्किप करत चालतो। मग हा एक दिवसाचा दुसरा व्हिडिओ म्हणजे एक हा शिवण क्लास, एक तो शिवण क्लास, पहिल्या दिवशी यांचा अटेंड, दुसऱ्या दिवस तो त्यांचा अटेंड, थोडी यांची आयडिया थोडी त्यांची आयडिया अशी करत असतो। पण आपल्याला तसं करायचं नाही। आपल्याला करायचं आहे म्हणजे जर तुम्ही एका जणाचा क्लास अटेंड करत असणार तर त्याच्याच प्रोसेसने तुम्ही ब्लाऊज शिका, कटई करा, स्टिचिंग करा। नाहीतर तुम्ही शिकणार दुसऱ्याकडनं, कटई तिसऱ्याच्या याच्यावरनं आणि टीचिंग चौथ्याकडनंच करायची। तर असं काही होत नाही। म्हणजे कारण प्रत्येकाची पद्धत जी असती ती वेगवेगळी असते। त्याच्यामुळे तुमचं काय होतं, मग ती वेगवेगळी पद्धत थोडी यांची थोडी त्यांची घेत घेत ब्लाऊज गोंधळ होऊन जातो। मग तुम्हाला वाटतं नाही मला ब्लाऊज शिवता आलं नाही किंवा यांनी चुकीची माहिती दिली। तसं काही नसतं, कारण सगळ्यांची पद्धत ही वेगवेगळी असते। आता ते तुम्हाला विचार करायचे, कोणाची पद्धत सोपी, कोणाची अवघड, कोणाची तुमच्या लक्षात येत आहे हे पण तुम्हाला विचार करायचा आहे की तुमच्या लक्षात कोणाची येते आणि त्यांना तुम्ही फॉलो करायचं। आता तुम्हाला जर माझी पद्धत सोपी वाटत असेल तर तुम्ही मला फॉलो करा, माझा शिवण क्लास अटेंड करा आणि ब्लाऊज पण शिवा। मी जसं जसं प्रोसेस सांगेल त्याप्रमाणे कंटिन्यू करत राहायचे। त्याने काय होईल की तुम्ही अगदी परफेक्ट शिवणकाम शिकणार असं माझं मत आहे। कारण मी स्वतः तसा विचार करते। कारण प्रत्येकची पद्धत वेगळी असते। आता कस्टमर जर येतं ना आमच्याकडे, नाही यांचं ब्लाऊज आहे ना तसंच यायला पाहिजे, असं काही राहत नाही। कारण आपलं पॅटर्न वेगळं असतं, त्यांचं पॅटर्न शिवण्याचं वेगळं असतं। त्याच्यामुळे त्यांची मापं घेण्याची पद्धत वेगळी असते, आपली मापं घेण्याची पद्धत वेगळी असते आणि शिवण्याचं पण जे पद्धत असते ती वेगळी असते। मग त्याच्यामुळे कसं असतं, मग ते ब्लाऊज बसत नाही। त्याच्यामुळे मी पहिलेच कस्टमरला सांगते, मी त्यांच्यासारखं ब्लाऊज म्हणजे त्यांच्या पॅटर्नसारखं नाही, मी माझ्या पद्धतीने ब्लाऊज शिवेल। तर तुम्ही टाका, नाहीतर तसं ब्लाऊज मी शिवू शकत नाही। मग कस्टमर मान्यही करतं, कारण आपण आपल्या पद्धतीने शिवायचं, आपण आपले पॉईंट पुढे ठेवायचे। मग आपण कसं करतो, हां आम्ही शिवणार आहोत, तसं नाही करायचं। कारण त्यांच्यासारखं ब्लाऊज आपल्याला जमत नाही प्रत्येकची। कारण ते शिवलेलं असतं मुंबईला आणि टाकायला येतात नाशिकला, तर ते मुंबईचं ब्लाऊज नाशिकमध्ये सेम येईल का? नाही येणार। ते फरक असतो तो। कारण आपल्याला जे शिकवलेलं असतं त्या पद्धतीनेच आपण ब्लाऊज शिवायचं आहे ना। तर मैत्रिणींनो, ही मी तुम्हाला थोडी बेसिक माहिती दिली आहे। प्रत्येक दिवशी मी थोडी थोडी माहिती तुम्हाला देत राहील।
आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकत चालायचे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या कमेंटचं उत्तर पण देत जाईल, म्हणजे तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं. आणि बघा, तुमची जर कमेंट्स आणि व्हिडिओला लाईक आले तर माझं पण मोटिवेशन वाढेल आणि मी अजून तुम्हाला चांगलं शिकवण्याचं प्रयत्न करेन. आणि माझी जी शिकवण्याची पद्धत ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, जेणेकरून ती तुमच्या सहज लक्षात येईल आणि ती आपल्या सोप्या भाषेत असल्यामुळे ते तुमच्या सहज लक्षात येईल. तर मैत्रिणींनो, आजसाठी मी तुम्हाला एवढंच सांगते. अजून माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंटिन्यू करेन. तर आता आपण शिकून घेणार आहोत, म्हणजे ओळख करून घेणार आहोत इंच टेपची. तर मैत्रिणींनो, इंच टेप हा 3 प्रकाराचा असतो. तर ती पहिला प्रकार कोणता असतो तर 60 इंचचा एक इंच टेप असतो. दुसरा असतो 100 इंचचा आणि तिसरा असतो 120 इंचचा. तर आपण इथे ब्लाऊज शिकत आहोत, तर आपल्याला 60 इंचचा टेप लागणार आहे. त्या आणि 100 आणि 120 इंचचा टेप हा वन पीस, गाऊन किंवा अशा मोठ्या वस्तू आपण शिवतो, पडदे वगैरे, त्यांच्यासाठी तो मोठा 120 100चा इंच टेप लागतो. पण आपण ब्लाऊज शिवत आहोत त्याच्यासाठी आपल्याला 60 इंचचा टेप लागेल. तर चला मग आपण पुढे इंच टेपची पण माहिती मी तुम्हाला देऊन देते, ओळख करून देते. तर मैत्रिणींनो, हा आहे आपला टेलरिंग टेप. ही बाजू आहे ही सेंटीमीटर आहे आणि ही जी बाजू आहे इंच बाजू आहे. तर इंच बाजू आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे. इंच बाजू आपल्याला टेलरिंग कामासाठी, म्हणजेच बघा, माप घेण्यासाठी, ब्लाऊज शिवण्यासाठी, कटाई करण्यासाठी हीच इंच टेपची आपल्याला गरज असते. आणि ही जी बाजू आहे ना, ही सेंटीमीटरची बाजू आहे. तर हा सेंटीमीटरचं आहे ना, हा पूर्ण टेप आहे ना 1.5 मीटरचा येतो आणि इंचच्या बाजूने हा येतो 60 इंचचा आहे. बघा इथं 57, 58, 59 आणि 60 इथेपर्यंत 60 इंचचा आहे. आणि हा इंच टेप सेंटीमीटरच्या बाजूने 1.5 मीटरचा आहे. तर बघा, तुम्हाला मी पहिले या सेंटीमीटरचं सांगते. इथं इंच पण आहे आणि इथं सेंटीमीटर पण आहे, इथं तसं लिहिलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे 50 सेंटीमीटर आहे ना, हे तुमचं अर्धा मीटर. आणि हे 100 आहे ना, हे तुमचं 1 मीटर. आणि हे तुमचं 150 आहे ना, हे तुमचं येतं 1.5 मीटर. असं हे कापड येतं. तर तुम्ही ताग्यात कधी ब्लाऊज पीस कट करायला गेले असणार घ्यायला, तर बघा तुम्ही सांगता ना 80 सेंटीमीटर द्या, तर हे तुमचं 80 सेंटीमीटर असतं इथेपर्यंत. 75 तुमचं हे इथेपर्यंत असतं. आणि 1 मीटर मग तुमचं 100 सेंटीमीटर म्हणजे तुमचा 1 इंच. याप्रमाणे हे सेंटीमीटर असते. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ही आहे इंच टेपची. तर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला इथं खूप महत्त्वपूर्ण सूचना देत आहे. स्किप न करता पूर्ण हे इंच टेपची ओळख करून घ्या हां. तर बघा मैत्रिणींनो, हा तुमचा पॉईंट आहे, हा 0 आहे. आणि हा इथं हा 1 येतो ना, ह्या इथे हा म्हणजे 0 ते 1 पर्यंत तुमचा हा 1 इंच होतो. आणि याच्यातल्या ज्या रेषा येतात ना, त्या बघा इथं दिसत नाही, मी इथं मोजून दाखवते. इथं 2 आहे. आता याच्यातल्या रेषा मोजू आपण. या 1 पासून किती रेषा येतात? 1 2 3 4 5 6 7 8, ह्या 8 रेषा येतात. म्हणजे 1 इंचमध्ये 0 ते 1 इंचमध्ये किती रेषा येतात? 8 रेषा येतात. या आपल्याला 8 रेषांची इथं मी तुम्हाला माहिती देत आहे. तर 0 पासूनचं 1 इंच, 0 पासून 2 पर्यंत तुमचं 2 इंच, 0 पासूनचं 3 पर्यंत तुमचं 3 इंच, 0 पासूनचं 4 पर्यंत तुमचं 4 इंच, 0 पासूनचं 5 पर्यंत तुमचं 5 इंच. आता याच्यातल्या रेषातलं बघा, आता 0 पासूनची दुसरी रेषा येते ती पाव इंच, 0 पासूनची चौथी रेषा येते ती अर्धा इंच, 0 पासूनची 6वी रेषा येते ती तुमचं पाऊण इंच, 0 पासूनची 8वी रेषा येते म्हणजे 1 इंच. 0 समजलं. आता 1.25 इंच बघा. आता 1 पासूनची दुसरी रेषा येते, 1 इंच आहे ना, हां 1 इंच पासूनची दुसरी रेषा येते ती तुमची 1.25 इंच. 1 पासूनची चौथी रेषा येते ती तुमचं 1.5 इंच. आणि 1 पासूनची म्हणजे 0 पासूनची जर 2 पर्यंतची पूर्ण रेषा येते ती तुमची 2 इंच. बघा मी तुम्हाला परत सांगते. 1 पासूनची दुसरी रेषा येते 1.25 इंच, 1 पासूनची चौथी रेषा येते ती तुमची 1.5 इंच, 1 पासूनची 6वी रेषा येते ती तुमची 1.25, 1 पासूनची ही
8वी रेषा येते ती तुमची 2 इंच. याप्रमाणे तुम्हाला माप घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही हे तुमच्या गोष्टी लक्षात येतील. आता 0 पासूनचं जर समजा तुमचं येत आहे 13 इंच किंवा 13.5 घेऊ आपण, 13.5. मग आता हे 0 पासून तर 13 हे तुमच्या लक्षात आलं. आता 13.5 कसं घेणार तुम्ही? 13 पासूनची जी चौथी रेषा येते ती तुमची 13.5 येते आणि ते मग तुम्ही इथे 13.5वर तुम्ही माप टाकू शकता. समजलं? बघा, 0 पासूनची दुसरी रेषा ही 1/2 इंच, 0 पासूनची चौथी रेषा ही अर्धा इंच, 0 पासूनची 6वी रेषा ही 1/2 इंच आणि 0 पासूनची 8वी रेषा म्हणजे 1 इंच. मापं टाकताना 0 पासूनच तुम्ही इथे पुढे मापं जे तुमचे असतील ते टाकायचं. या पद्धतीने हा इंच टेपचा वापर करतात. आता समजा तुम्हाला 5.5 घ्यायचं आहे तर तुम्ही बघा, इथून 0 पासून 5 पर्यंत आल्यानंतर तुम्हाला ही इथे बाण असलेली ही रेषा दिसत आहे थोडी मोठी, हे म्हणजे मग 5 पासूनची चौथी रेषा तुम्हाला घ्यायचा आहे अर्धा इंच. याप्रमाणे मैत्रिणींनो तुम्हाला इंच टेप समजून घ्यायचा आहे आणि प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. व्हिडिओ स्किप न करता बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि जे नाही समजलं असेल तेही कमेंट करून विचारा. कमेंट केल्याने तुम्हाला कोणताच तोटा नाही आहे. उलट तुमची कमेंट केल्यामुळे मला एक तुम्हाला सांगण्याचा एक अजून संधी मिळेल. तर मैत्रिणींनो, तर आजचा हा क्लास आपला इथे संपलेला आहे. आता भेटू आपण उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत बाय बाय.